कल तारीख 15/6/2025 को उत्तरायण तालुका एरंडोल जिला जलगांव में जज साहब का हुआ आगमन। उत्तरायण ग्राम पंचायत की ओर से रखा गया था सत्कार। जज साहब का नाम दीपक शिवाजी धनगर, रहने वाले दोंडाईचा इनकी नियुक्ति हुई। इसीलिए ग्राम पंचायत की ओर से ग्राम पंचायत के डेप्यूटी सरपंच मोहम्मद हारून देशमुख भैया इनके हाथों से सत्कार किया गया। शाल श्रीफल गुलदस्ते देकर जज साहब का सत्कार किया गया। दीपक साहब की नियुक्ति हुई, इसीलिए उनके रिलेटिव ज्ञानेश्वर धनगर इनको मिलने के लिए उत्तरायण में आए हुए थे। सरपंच पति आनंदा भाऊ धनगर मांझी कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धरणगांव आनंदा भाऊ इन्होंने जज साहब का सत्कार किया। डॉक्टर मग्न महाजन इन्होंने जज साहब का सत्कार किया। पत्रकार जैनुल शेख इन्होंने भी जज साहब का सत्कार किया और बहुत से धनगर समाज के लोगों ने भी साहब का सत्कार किया। जज साहब के पिताजी पे रिक्शा चलाते थे, आज उनका लड़का बना जज न्यायाधीश एडवोकेट गणेश शिरसाट मनोहर भोले। इनका मार्गदर्शन मिलने की वजह से दीपक साहेब बने जज। यांनी जी मला कुंडात बांधली पुढे जाण्यासाठी, त्यांनी आपण नोकरी जॉईन केली याच्यात न्यायदेवतेकडे आणि त्याच्यानंतर त्यांनी एमपीसी पास केला। एमपीसी पास होणं म्हणजे इतकं काही साधारण गोष्ट नाही। 24 तासापैकी कमीत कमी 18 ते 20 तास अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करत असताना यांनी नोकरी सुद्धा सांभाळलेली आहे। म्हणून एक दीपक सर एक असामान्य व्यक्तिमत्व माझ्या दृष्टिकोनातून। त्यांनी गरिबीतून जे वडिलांनी कष्ट केलं, शिवाजी नानांनी रिक्षा चालवून मुलांचा संस्कार घडवून पुढे जाणं ही सर्वसाधारण माणसाची गोष्ट नसते, पण दीपक सरांनी सुद्धा मनाची खुणगाट बांधली की जीवन मान उंचवायचं आहे आणि आपल्या समाजाचं सुद्धा कल्याण करायचं आहे, राष्ट्राचं हित जोपासायचं आहे आणि चांगल्या प्रकारे न्याय देऊन आपण न्यायाधीश बनवून समाजसेवा घडावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती। म्हणून ते आज आपल्याला समोर आलेले। तर दुर्दैव असं आहे, पावसाळा असल्यामुळे बरेच शेतकरी चालले गेले। त्यांच्या सरांचं स्वागत करताना सर्वांना आनंद झाला असता। विशेषतः म्हणजे सोनवणे